नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपण आज पाहणार आहे फोर्टक्स ब्लाउजचं आपण ड्राफ्टिंग अँड कटिंग पाहणार आहे आणि आपले माप आपण पाहणार आहेत। सगळ्यात आधी आपली तयार ब्लाउजची लांबी आहे 13.5 इंच, तर आपण मापापेक्षा 1 इंच जास्त घेतलेला आहे आणि शोल्डर आहे आपलं 5.5 इंच, मोंडा खोली आहे 5.5 इंच आणि छाती माप आहे आपलं 11 + 1.5 इंच आणि कमर घेर छाती मापापेक्षा 1 कमी 11.5 इंच कमर घेर आहे आणि मागचा मोंढ्याचा आकार 1.5 इंचाचा घ्यायचा आणि गळ्याची रुंदी ही कॉमन 2.5 इंच आणि त्याच्यानंतर हाफ सर्कल राऊंड गोल प्रॉपर येण्यासाठी 1/2 इंच खाली जास्त घ्यायचं, हे 2.25 इंच घ्यायचं आणि हे क्रॉस मध्ये बॉक्स काढल्यानंतर हे 1/2 इंचाचा आकार द्यायचा। हे झालं आपले बेसिक मेजरमेंट बॅक साइडचे आणि हे मागचा टक्स याचा डिस्टन्स येईल 4.5 इंच आणि टक्सची लांबी येईल 5 इंच आणि याचा हाफ इंच फोल्ड मध्ये जातील। हे झालं आपलं बॅक साइडचं ड्राफ्टिंग आणि आता आपण फ्रंट साइडचं पाहणार आहे। फ्रंट साइडचं बॅक साइड पेक्षा 1 इंच लेंथ जास्त घेणार आहे, म्हणजे टोटल तयार ब्लाउज पेक्षा आपण 2 इंच जास्त घेणार आहे। आपण 1 इंच बॅक साइड मध्ये वाढवलेला आहे आणि परत 1 इंच फ्रंट साइड मध्ये परत ऍड केलेला आहे। हे आहे आपला आता टोटल लेंथ आहे 15.5 इंच आणि त्याच्यानंतर शोल्डर येईल आपलं 5.5 इंच, मोंडा खोली पण येईल आपली 5.5 इंच, छाती माप आहे आपलं 11 + 1.5 इंच आणि कमर घेर आहे आपलं 11.5 इंच आणि क्रॉस पट्टीची लेंथ आहे इकडून 4 इंच गळ्याच्या साइड कडनं आणि फिटिंग लाईन कडनं 3.5 इंच घ्यायचं आणि हा क्रॉस पट्टीचा आकार काढून घेतला आणि आपला हे फोर्टक्सचा ब्लाउज आहे। तर सगळ्यात आधी आपण मास्टर टक्स घेणार आहे आणि त्याचं हे डिस्टन्स आपण 4 इंच घेतलेलं आहे आणि 10च्या वर जर छाती माप गेलं तर हे डिस्टन्स 4 इंच घ्यायचं, नाहीतर 10च्या आत फिक्स छाती माप असेल तर हे 3.5 इंच अंतर घ्यायचं आणि ही लेंथ 2.5 इंच सगळ्यांसाठी कॉमन आणि क्रॉसपट्टीच्या पॉइंट पासून 2 इंच वरती यायचं आणि आडव्यामध्ये 2 इंचचा टक्स घ्यायचा। हा झाला आपला पिंच टक्स आणि याची फोल्डिंग मध्ये 1/2 इंच जाईल आणि याचा अर्धा इंच जाईल आणि इथे 1 इंच अंदाजे क्रॉसपट्टीचे सोडून त्याच्यानंतर सेंटर पासून आपण टेप इथे या पॉइंट करणार आहे आणि 3.5 इंचावर आपण टक्स घेतलेला आहे आणि इकडून एक बॉक्स आणि एक बॉक्स म्हणजे इंचाचा फक्त हा एक पोर्शन एवढा एक बॉक्स मीन्स, तर हा फोल्डिंग मध्ये एवढाच पकडायचा आहे। हा ब्लाउज अंगातून हलू नये, फिटिंग प्रॉपर यावी म्हणून हे 2 टक्स घ्यायचे आणि याचं पण डिस्टन्स इथून आपलं हे डिस्टन्स येईल आपलं 1.5 इंच आणि त्याच्यानंतर हे चेस्ट वाईज याची लेंथ कमी जास्त होईल या टक्सची। बाकी हे 3चे मेजरमेंट सेम राहतील, फक्त चेस्ट वाईज मेजरमेंट नुसार याची लेंथ कमी जास्त होते या टक्सची बस। आणि त्याच्यानंतर आपला तयार गळा आपल्याला 5.5चा पाहिजे आहे तर आपण 1/2 जास्त घेतलेला आहे, कारण 1/2 इंच आपण नंतर सिलाईमध्ये गेल्यानंतर अर्धा इंच बरोबर हे होतो आणि शोल्डर मध्ये अर्धा इंच कट होतो, शिवण्यात जातो। त्याच्यानंतर ही रुंदी सेम 2.5 आणि खाली इथे 2.25 आणि हे 6 बॉक्सचा आकार घ्यायचा आणि इथे चोळ येऊ नये किंवा पफ येऊ नये म्हणून एक बॉक्स टोटल म्हणजे इंचाचा फक्त एक आपण समजा 8वा भाग हा इथे पॉइंट करून घ्यायचा आणि कर्व घ्यायचा आणि हा समोरचा आपला मोंढ्याचा 1 इंचाचा आकार घ्यायचा आणि हे झालं आपलं फ्रंट साइडचं ड्राफ्टिंग आणि आता आपण स्लीवचं पाहणार आहे। त्याच्यानंतर आपली ही छोटी स्लीवचं आपण ड्राफ्टिंग पाहणार आहे आणि आपल्याला तयार बाही 5.5ची पाहिजे तर आपण 6.5 इंच घेतलेली आहे आणि फिक्स छाती मापापेक्षा अर्धा इंच म्हणजे आपलं फिक्स छाती माप आहे 11 इंच तर आपण हाफ इंच कमी घेतलेलं आहे स्ट्रेट मध्ये आणि हे झालं 10.5 इंच आणि बाहीला आकार देण्यासाठी 3 आणि 3.25 वर पॉइंट करून घ्यायचा। त्याच्यानंतर 3 जिथे पॉइंट घेतलेला आहे तिथे आपण क्रॉस रेष घ्यायची, ते येईल आपला 11 इंच। 11चं सेंटर काढायचं, 11चं आलं 5.5 इंच, इकडनं 5.5 इंच आणि इकडनं 5.5 इंच आणि जिथे आपला मध्यभाग येतो
तिथे वर अर्धा इंच आणि खाली अर्धा इंच घ्यायचं आणि हा मासोळी आकार द्यायचा. आणि इथे 1 इंच सोडून मग मासोळी आकार द्यायला सुरुवात करायची. आणि जिथे आपलं 1.25 इंच पॉइंट आहे तिथे आपण स्लीवचा आकार घेणार आहे. आणि जितकी आपली फिटिंग लाईन आहे तिथपर्यंत आपण स्ट्रेट मध्ये घेणार आहे. आणि आपलं हे दंडघेर येईल फिक्स आहे याचं 6.5 प्लस 1.5 इंच. आणि दंडघेर आणि 3.25 वर जिथे पॉइंट केलेलं आहे ते जॉईन करायचं. आणि आता आपण हे झालं स्लीवचं ड्राफ्टिंग. आणि आता आपण याच्यानंतर कटिंग पाहू. ड्राफ्टिंग पाहिलेलं आहे आणि आता आपण कटिंग पाहणार आहे. आणि हे झालं आपलं बॅक साईडचं नेकचं कटिंग. आणि हे झालं आपलं बॅक साईडचं. आणि मी याच्यात व्हिडिओमध्ये फोटो पण अपलोड करणार आहे. आणि हे आपलं क्रॉस पट्टीचं कटिंग सगळ्यात आधी. आणि त्याच्यानंतर मोंढ्याचं आपण हे जे एक बॉक्सचं घेतलेलं आहे आपण ते कर्व कटिंग करून घेणार आहेत सगळ्यात आधी. हे झालं कर्वचं आपलं हे कटिंग. त्याच्यानंतर आपण हे नेकचं कटिंग करून घेणार आहे. हे झालं आपलं फ्रंट साईडचं कटिंग. आता आपण स्लीवचं कटिंग पाहणार आहे. हे झालं आपलं स्लीवचं फर्स्ट. आणि इथून जे 3.25 पॉइंट केलेलं आहे तिथून आपण आणि फिटिंग लाईन जिथपर्यंत आहे 1.5 इंचापर्यंत सरळ रेष घेऊन आपण आधी बॅक साईडचा मासोळी आकार कट करणार आहे. हे झालं आपलं बॅक साईडचं. आता स्लीव ओपन करून याला ओपन केल्यानंतर हे बॅक साईडचा आकार आहे आणि हा आपला फ्रंट साईडचा आकार आहे. आणि हे झालं आपलं कटिंग.